महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे। पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झालंय। याचा मोठा फटका हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला बसलाय। विदर्भातही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचं संकट निर्माण झालेलं आहे। अनेक गावांना पुराचा वेढा पडल्यानं संपर्क तुटलेला आहे। काही ठिकाणी पुराच्या पाण्यात लोक अडकल्याचं पाहायला देखील मिळतंय, तर काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक देखील ठप्प झाली। यातच आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली, ती म्हणजे पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। महाराष्ट्रावर मोठं संकट भोगावतोय। 29 जिल्ह्यांना आज पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय, त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा। महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। IMD कडून वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 ते 48 तासांमध्ये मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र अशा सर्वच भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून सर्वत्र पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। IMDनं वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या मराठवाड्यात नांदेड वगळता सर्व 7ही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे। दुसरीकडे विदर्भात देखील उद्या पावसाचा जोर वाढणार आहे। विदर्भाला देखील येलो अलर्ट देण्यात आलाय। विदर्भातील गडचिरोली, वाशिम, वर्धा, चंद्रपूर, बुलढाणा आणि यवतमाळ या 6 जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रासाठी देखील पुढचे 48 तास महत्त्वाचे असणार आहेत। सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। दरम्यान एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खासदार असावा तर असा, पुरात अडकलेल्यांच्या मदतीसाठी ओमराजे निंबाळकर हे चक्क पुराच्या पाण्यात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसानं पूरस्थिती निर्माण केलेली आहे। झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसलाय। दरम्यान धाराशिव येथील पूरस्थितीत अडकलेल्या एका वृद्ध महिलेने आणि तिच्या नातवाला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाडसीपणे वाचवलेला आहे। ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः पुराच्या पाण्यात उतरून स्थानिक यंत्रणा आणि NDRFच्या मदतीनं आजी नातवाला सुरक्षित बाहेर काढलंय। त्यांनी या घटनेची माहिती फेसबुकवर एका पोस्टद्वारे दिलेली आहे। महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। अहिल्यानगर, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना विशेषतः मोठा फटका बसलाय। खासदार निंबाळकर यांच्या या धाडसी कार्याचं सर्वत्र कौतुक होतोय आणि त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, गाव कोणतं आहे आणि तुमच्या गावातील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।